जय शिवराय भावांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। होळी आणि शिवकाळ यातील संबंध आणि या संबंधाच्या माध्यमातून शिवरायांनी आपली मर्दानी मावळे कसे घडवले आणि स्वराज्य आपल्या शेतकरी कष्टकरी समकऱ्यांच्या मुलावर हे स्वराज्य 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन केलं, या सणाविषयी मी आपल्यासमोर काही विषय मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। चला मूळ विषयाकडे वळूया। पण सर्व आधी माझ्या असे नवीन व्हिडिओ माझे आवडत असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे, फॉलो करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत किंवा आपल्या नातेवाईकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करावे, जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। आपल्या लाईकची आणि माझ्या फॉलोअरची मला सक्त गरज आहे, कारण की जेणेकरून आपले शिवरायांचे असे नवनवीन व्हिडिओ सर्व माणसापर्यंत पोहोचेल, हाच माझा या चॅनलचा उद्देश। तर चला मित्रांनो, आपण आपल्या विषयाकडे वळूया। होळी म्हटल्यानंतर आपल्याला शिमगा असं या होळीच्या सणाला आपण म्हणतोय, पण खऱ्या अर्थाने शिवकाळामध्ये या सणाचं महत्त्व आपल्याला कळत असेल का? गावखेड्यामध्ये जाऊन दौंडीच्या माध्यमातून रायगडावर असंख्य गावकरी, असंख्य महिला, असंख्य मावळे येत होती आणि होळीच्या माळावर आपण रायगड बघितला असेल तर आपल्याला तात्काळ लक्षात येईल, त्या होळीच्या माळावर होळी पेटवली जात होती आणि त्या होळीच्या माध्यमातून त्या होळी पेटवल्याच्या वेळेस शिवराय आपल्या हस्ते नारळ फेकत होती आणि सांगितलं जात होतं, जो मर्द जो बहादर जो पेटत्या होळीतून नारळ काढेल त्याला मी बसायला घोडं, हातात सोन्याचं कडण, पायात चांदीचं तोडं, असा मान त्या मावळ्यांचा केला जात होता। असंख्य मावळी आपल्या मर्दानी खेळ दाखवत होती आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांच्या आहुत्या देत होती। अशा मर्दानी खेळातून, या उत्सवाच्या खेळातून शिवराय आपले मावळे आनंद लुटीत होते आणि शिवराय आपल्या मावळ्याला परिपूर्ण तयार करत होते। असा हा होळीच्या सणाचा महत्त्व आजही रायगडावर त्या होळीच्या माळावर आजही होळी पेटवल्या जाते आणि असंख्य आजही शिवप्रेमी, शिवभक्त आणि शिवरायांचे मावळे आजही त्या रायगडाचं संवर्धन आणि तो इतिहास आजही 350-400 वर्ष झाली तरी ती परंपरा आजही टिकवत आहे। भावांनो, खूप अभिमानाची गोष्ट। माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की प्रत्येक सण, प्रत्येक दिवस, शिवकाळ आणि आजचा युवक हा या माध्यमातून बनवण्याचा माझा मुख्य उद्देश आहे। आजच्या तरुणांनी शिवविचार, शिवाजी महाराज, शिव म्हणजे या शिवरायांचे विचार आज आपण डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नसून तर डोक्यात घालून आजचा आपण विचार समोर न्यावा, हाच उद्देश माझा आहे। माझे असे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला आपण अवश्य एकदा भेट द्यावी आणि मला कमेंट करून सांगावी कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ आवडेल आणि प्रत्यक्ष मी आपल्यासमोर येत राहील। धन्यवाद। इथेच आता थांबूया। ठीक आहे।